आपल्या आज अमेरिका, रशिया आणि भरपूर साऱ्या मोठ्या कंट्री सोबत चांगले रिलेशनशिप आहेत, पण आपल्या जवळच्या जे की आपले शेजारी देश आहेत त्यांच्यासोबत आपले रिलेशन अजिबात चांगले नाही. सगळी फंडिंग जी आहे तो चीनच देतोय, त्यामुळे त्यांनी चीनची जुबान बोलायला चालू केलाय. ते आपलंच पोरग आहे, पण जरा नालायकासारखं करते, पण त्याला बी आता कळून चुकलं की बाप ते बापच असतं. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ भविष्य मालिका पुस्तकावर आहे. तेच भविष्य मालिकाचं पुस्तक ज्यामध्ये जगाचे तिसरे महायुद्ध, त्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू आणि पूर्ण जग सनातनमय होणार. तर हे खरं या खोटं बघू या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याची भारताची परिस्थिती काय ते पण बघू. परंतु त्या अगोदर हे पुस्तक आलं कुठून, कोणी लिहिलं, त्यामागचं कारण काय आणि या पुस्तकामध्ये काय काय भविष्यवाणी केले आहेत आणि हे युद्ध खरंच होऊ शकेल का, तर हे आपण सध्याच्या परिस्थितीनुसार बघू. त्यामुळे आपल्याला या पुस्तकाची रियालिटी कळून येईल. तर राम राम मंडळी, मी तुमचा कमलेश तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तिसरे महायुद्ध होणार आहे आणि त्यात भारत विजयी होणार आहे असं भविष्य मालिका पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. हे तुम्ही भरपूर साऱ्या रील्स मध्ये वगैरे बघितलं असेल आणि हा विषय सध्या खूप ट्रेंडिंग वर चालत आहे. पण ते खरंच कुठपर्यंत योग्य आहे हे पण माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये काही रिअल फॅक्ट बघू. तर ही कहाणी होती 16व्या शतकापासून चालू. 16व्या शतकात ओडिसातले श्री संत अच्युतानंद दास यांनी हे पुस्तक लिहिलं. या संताला खरं म्हणजे ट्रान्सलेटर आणि एक महापुरुष म्हणायला काहीच हरकत नाही. श्री अच्युतानंद हे ओडिसा मधले होते. हे खूप ज्ञानी व्यक्ती होते. यांना संस्कृत भाषा येत होती, पण तिथल्या लोकांना संस्कृत भाषा खूप कठीण होती. त्यामुळे श्री अच्युतानंद दास यांनी पूर्ण महाकाव्य आणि ग्रंथ ओडिया भाषेमध्ये अनुवाद केले, म्हणजे ट्रान्सलेट केले. सोबत त्यांनी त्या काळामधली सामाजिक परिस्थितीबद्दल चांगल्या प्रकारे लेखन केलं. त्यामुळे ते खूप लोकप्रिय बनले. आज पण त्यांच्या लेखनाचा अनेक जण अभ्यास करतात. अच्युतानंदाचा जन्म तिलकना गावात झाला. पूर्व मध्य भारतातील महानदी नावाची प्रमुख नदी आहे. त्याच नदीच्या दोन उपनद्या आहेत, लुना आणि चित्रपला या नदीचे नाव आहेत. हे कटक जिल्ह्यामध्ये येते, जे की ओडिसा राज्यामध्ये. इथे अच्युतानंद दास त्यांचे भव्य मंदिर पण आहे. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. खूप चांगलं पर्यटन स्थान आहे. सोबतच त्यांचा जन्म पण खूप रहस्यमय आहे. असं म्हणतात की त्यांच्या आई जगन्नाथ मंदिरासमोरच्या खांब्याजवळ प्रार्थना केल्यावर त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या वडिलांना असं स्वप्न पडलं होतं की दैवी पक्षी गरुड यांनी त्यांना एक मूल आणून दिलं. आता हे कुठपर्यंत खरं खोटं आहे काय माहिती नाही, पण असं म्हटलं जातं. सोबतच त्यांच्या आईचं नाव पद्मावती आणि वडिलांचं नाव दीनबंधू खुंटिया आणि त्यांच्या आजोबांचं नाव गोपीनाथ महंती होते आणि हे पण जगन्नाथ मंदिराचे लेखक होते. यांच्याबद्दल पण खूप काही सांगायला आहे, पण ते बघू कधी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. अच्युतानंद हे जन्माने गोपाल जातीचे होते आणि त्यांचं सरनेम दास होतं. दास म्हणजे जे देवाचे सेवक असतात त्यांना दास म्हटलं जाते. त्यांचे शिक्षण पुरी येथे झाले. त्यानंतर तरुणपणी चैतन्य महाप्रभूंना भेटले आणि त्यांच्याकडून मंत्र दीक्षा वगैरे घेतली. असं म्हटलं जाते की त्यांच्याकडे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बघण्याची शक्ती होती. अच्युतानंद हे पंचसखाचे सर्वात विपुल लेखक होते आणि त्यांनी खूप सारी पुस्तक लिहिली. अध्यात्म, योग, कर्मकांड, यंत्र, तंत्र, आयुर्वेद आणि इतर विविध शास्त्रांसारख्या अनेक विषयांवरील विपुल ज्ञानासाठी त्यांना महापुरुष म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर त्यांनी भविष्य मालिका पुराण हे पुस्तक ओडिया भाषेत लिहिलेलं आहे. हे पुस्तक 600 वर्षापूर्वी ताडांच्या पानावर लिहिलं गेलं होतं. त्यानंतर पंडित श्री काशीनाथ मिश्रा यांनी हे पुस्तक 2023 मध्ये प्रकाशित केलं. ते पण इंग्लिश, मराठी, हिंदी अशा भरपूर साऱ्या भाषांमध्ये. या पुस्तकामधून भविष्यामध्ये काय होणार आहे याच्या भविष्यवाणी केलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक सध्या सगळ्यात मोठा चर्चेचा विषय चालू आहे. हे पुस्तक 3 भागामध्ये डिवायडेड केलेलं आहे. पहिला म्हणजे कलियुगाचा अंत, दुसरा महाविनाश आणि तिसरा मुद्दा म्हणजे नव्या युगाचं आगमन. सरळ सोप्या शॉर्टकट भाषेमध्ये सांगायचं म्हणजे भगवान विष्णू यांचे जे अवतार झालेले आहेत त्याची माहिती दिली आहे. परत कलियुग कसा संपणार आहे, मध्ये काय काय होणार आहे, भगवान विष्णू कुठे जन्म घेणार आहे आणि धर्माची पुनर्स्थापना कशी करणार आहे याबद्दल माहिती आहे. पण त्यासोबतच 2022 ते 2032 पर्यंतच्या भविष्यवाणी पण यात केलेल्या आहेत, जे की आपल्या सध्याचा चालू काळ आहे. तर या पुस्तकानुसार भविष्यवाणी अशी होती की चीन सोबत 13 इस्लामिक देश भारतावर हल्ला करणार आहेत आणि जेव्हा शनीचा कुंभ राशीत प्रवेश होईल तेव्हा तिसरं महायुद्ध सुरू होईल. हे युद्ध 6 वर्ष 6 महिने चालणार आहे. त्यावेळेस असं दिसेल की आकाशात 2 सूर्यच आहेत, पण हा दुसरा सूर्य ओरिजिनल सूर्य नसणार. हा एखादी चमकदार वस्तू, धूमकेतू किंवा लहान उल्का असू शकतो. आपला भारत देश जेव्हा या युद्धामध्ये संघर्ष करायला चालू ठेवत असेल त्याच दरम्यान धूमकेतू पडेल. जेव्हा ही उल्का दिवसा हिंदी महासागराच्या बंगालच्या उपसागरावर आदळेल तेव्हा पृथ्वीवर आपत्तीजनक घटना घडेल. यामुळे ओडिसातील 6 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात सुनामी येईल. या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीवर 7 दिवस अंधार राहील आणि ही घटना 2022 ते 2029 दरम्यान घडेल, जेव्हा शनी कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर तिसरे महायुद्ध सुरू होईल. त्यानंतर 2032 मध्ये सगळे मोठे आणि जे किरकोळ असलेले धर्मश्रद्धा आणि प्रथा 2032 पर्यंत सत्य सनातन धर्मात विलीन होतील, ज्यामुळे माणसाच्या चांगल्या भविष्याची सुरुवात होईल, असं मत या भविष्य मालिकेचं आहे. तर हे पुस्तक लिहिण्यामागचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला सावध करणं हेच आहे. कारण यासाठी आपण प्रिपेअर राहू शकतो.
आता हे तुम्हाला ऐकून सगळं मजाक वगैरे वाटत असेल, पण जी सध्याची परिस्थिती आहे हे बघून तुम्ही पण विचारात पडशाल. तर आज आपण आपल्या भारत देशाच्या करंट सिच्युएशन वरून बघू भविष्य मालिका कुठपर्यंत खरी होऊ शकते. हा आपला आशिया खंडाचा मॅप आहे, याच्यावरती तुम्ही एकदम व्यवस्थित बघू शकता. आपले आज अमेरिका, रशिया आणि भरपूर साऱ्या मोठ्या कंट्री सोबत चांगले रिलेशनशिप आहेत, पण आपल्या जवळच्या जे की आपले शेजारी देश आहेत त्यांच्यासोबत आपले रिलेशन अजिबात चांगले नाहीत. कारण उद्या जर युद्ध झालं तर बाकीचे देश दूर असल्यामुळे त्यांना यायला वेळ लागतो, पण तेच जर आपल्या शेजारचा देश आपल्यासाठी उभा टाकला तर त्या एवढी मोठी सहायता हा कोणताच देश नाही देऊ शकणार. पण आज आपलं नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या तिन्ही देशासोबत चांगले रिलेशन राहिले नाही, आणि एक टायमिंगला आपण या देशांना आझादी दिलेली होती. यांच्यासाठी आपले लाखो सैनिक मारले गेले होते, तरी पण हे हैसान फरामुश निघालेतच. असो, इकडे श्रीलंकाकडे पण आपले जे चांगले रिलेशन होते ते पण राहिले नाही, आणि सोबतच आता मालदीव पण आपल्या हातातून गेला. इथं नवीन इलेक्शन झालं, इथला पूर्ण तख्ता पलट झाला, आणि तिथला सध्याचा मोहम्मद मैजू हा प्रेसिडेंट आहे. तो एकदम अँटी इंडियन आहे, कारण याच्या इलेक्शनची सगळी फंडिंग जी आहे तो चीनच देतोय. त्यामुळे त्यांनी चीनची जुबान बोलायला चालू केलाय. त्यामुळे इथलं पण रिलेशन आपल्यासोबत आता खराब झालेलं आहे. आता आपले जे पूर्व दिशेकडचे जे देश आहेत त्यांच्यासोबत तर रिलेशन खराब झालेलेच आहेत, सोबतच आपल्या उत्तरेला चायना हा बसलेलाच आहे. त्यामुळे इथला तर काही विषयच येत नाही. राहिली गोष्ट पश्चिम दिशेकडची, हा तर चायनापेक्षाही आपला डेंजर शत्रू आहे. आपलंच पोरग आहे, पण जरा नालायकासारखं करते, पण त्याला बी आता कळून चुकलं की बाप ते बापच असतं. त्याच्यानंतर तिकडे अफगाणिस्तान आहे, तिकडे आता तालिबानी घुसलेले आहे, त्याच्यामुळे तिथलं बी आपल्यासोबत काही रिलेशन व्यवस्थित नाहीये. आता इकडल्या साईडला इराण दिसते. आता इराण सोबत पण रिलेशन चांगलं आहे असं पण म्हणता येणार नाही, आणि खराब आहे असं पण म्हणता येणार नाही. फक्त आपल्यात आणि इराणमध्ये एक समतोल व्यवस्थित होत नाही. त्यामागचं कारण म्हणजे इस्रायल आणि इराणची कट्टर दुश्मनी, आणि आपण इस्रायलचा साथ देतो. त्यामुळे होतं काय नेमके, इराण पण आपल्यावरती एकदम व्यवस्थित ट्रस्ट नाही करू शकत आहे. बाकी असं त्याच्यासोबत काही वादविवाद वगैरे असं काही नाही. फक्त प्रॉब्लेम आहे की एक समतोल राहत नाही. इकडे कुवेतचा विषय राहिला, ते आपल्यावर डिपेंड आहे आणि आपण त्याच्यावर. कारण कुवेतमध्ये जवळपास 35 ते 40% इंडियन राहतात, म्हणजे तिथे काम करायला जातात. त्यामुळे त्यांना लेबर मिळतात आणि आपल्याला त्यांचा येणारा पैसा मिळतो. आता हे सगळीकडे जर बघायला गेलं तर आपण सगळीकडून घेरलेले आहे. सध्या तर काही असं घाबरायसारखी गोष्ट नाहीये, पण श्री अच्युतानंद दास यांनी जी भविष्यवाणी केली की चीन सोबत 13 इस्लामिक देश आपल्यावर अटॅक करणार आहे, त्यामुळे विचार करण्यासारखा विषय आहे. आणि सध्याची परिस्थिती बघून ही अति भयानक गोष्ट वाटते, कारण चीनच्या सगळ्या देशांना आपल्याबद्दल भडकवत आहे आणि फंडिंग करत आहे. त्यामुळे कुठे ना कुठे विचार करायसारखी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतंय, खरं आहे या खोटं, यावरती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. थँक्यू सो मच.